आपण सध्या भंडारा शहरातील वैशाली नगर परिसरात आहोत आणि आपण बघू शकतो दोन मोटार पंपाच्या माध्यमातून जे आहे या घरातून पाणी काढण्याचं काम सध्या सुरू आहे। पाहायला गेलं तर जवळपास 2 फुटाहून अधिक इथं पाणी या घरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे म्हणून आता यांना मोटार पंप लावून हे पाणी काढण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत या घरातील काही नागरिक आहेत, मिश्रम कुटुंबीय आहेत, आपण त्याच्याकडून थेट जाणून घेऊया नेमकं काय अडचणी तुम्हाला सहन करावं लागत आहे। आम्हाला सकाळपासून हे पाणी काढणं नाही तर आम्ही रिटायर लोक आहोत, ते आमच्यात काही जमत नाही म्हणून 2 मोटार लावून आम्ही पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहोत। यामध्ये आमच्या घराची खूपच नुकसान झालेलं आहे। धान्य, कपडे, टीव्ही, फ्रीज याचे फार नुकसान झालेले आहेत। किमती असलेले कपडे झालेले, अलमारीत पाणी घुसलेलं आहे, फ्रीज पाण्याखाली गेलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचं नासधूस झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे। नक्की तुम्हाला काय वाटतं कशामुळे हे पाणी इथं शिरत असावं? नक्की म्हणजे आता माझे नाल्या ज्या आहेत त्या सगळ्या नाल्या जाम झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कचरा आहे, त्या नाल्याची रुंदी लांबी कमी आहे आणि ह्या ठिकाणी तिकडे पांढराबोडीपासून तर केसलवाडा वगैरे या साईडनी पाणी येतो तर ते सगळे इकडे जमा होतं। नाल्या जाम झाल्या की सगळं ते घरामध्ये घुसतं पाणी। नक्कीच हे मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी या परिसरात शिरतं आणि खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नाल्या तुडुंब भरल्या असल्यामुळं हे पाणी शिरत असल्याचा आरोप जे आहे नागरिकांनी केलेला आहे। नगर परिषदेने कुठतरी नाल्या स्वच्छ न केल्यामुळं हे पाणी आता या घरामध्ये मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।